हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. फायनली राजाभिषेकचा दिवस आला आहे आणि ही मॉर्निंग रायगडावरती सगळे रेडी होऊन फिरत आहेत. आणि आत्ता चाललो आहे आपण होळीच्या माडावरती. तिथून राष्ट्रद्रीसुद्धा जाऊ. राजाभिषेक चालू झाला आहे, सगळ्या विधी चालू झालेत आणि आता तिकडेच चाललो आहे. सो जे जे काय होतं आहे ते तुम्हाला सगळं दाखवलं जाईल. सर्वजण आता राजसदरेवरती आलो आहे आणि महाराज सुद्धा त्याच टाईमला राजसदरेत आले आपल्या पालखीतून आणि त्यांचं आगमन झालं आहे. आता थोड्याच वेळात राजाभिषेक सोहळा चालू होईल. अभिषेक चालू होईल. आणि फायनली गौऱ्या आलेला आहे. हे बघा, राजाभिषेकला आलेली आमची मंडळी. अक्षय सुद्धा आलाय, ऋषी सुद्धा आलाय, ही पण आली आहे. पडे भाई 5ला पोहोचलात ना? तुमचं नशीब चांगलं आहे, पाऊस नव्हतं काल नशीब घेऊन आलं इथे. नाही, नशीब काल भरपूर जण नशीब घेऊन आलेली. इरशाळवाडी झाली, इरशाळवाडी. तू कुर्ता का नाही घातला रे? आणलं नाही, हे फाटला का काय? काय आणलंय पण तो असं म्हणतो की साखरपुडा लग्नाला घालू शकता, असं आहे. बोललो ना, तिथपासून काढून टाकला त्याने. बोलो हा असा कसा एवढा निघून आले सगळ्या गाड्या. हा बोलशील मग कुर्ता दाखव मला. हे कुर्ता दाखव. मी अशी शपथ घेतो की ज्या स्वराज्याबद्दल छत्रपतींनी पराकाष्ठा केली त्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण करेन. गंगेला नमस्कार करायचा आहे. आणि आपल्याला बघा, प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी आपण दशदीपाल बंधन करत असतो. हा जो येणारा शिवभक्तांचा जो जनसागर आहे, हा जनसागर येत असताना आणि जात असताना आणि त्यांच्या आयुष्यामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत
विधी चालूच आहे, पण आम्ही आता आलोय, वातावरण झालं क्लिअर, त्याच्यामुळे तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथून. आता आपण उभे होतो एक्झॅक्ट हे बघा, इथे सिंहासन आहे महाराजांचा, हा मागचा भाग, आणि हे सीन आहे बघा, हे आपले अवशेष असतील याचे वाड्यांचे. पण वातावरण क्लिअर झालं आहे, सो व्ह्यू बघा कसला सुंदर दिसतो इथून. राज्याभिषेक झाला आता भेटतोय आज भेटतोय. प्रश्न पडला तू आलास का नाही? चला पॅकिंग चालू झालेली आहे आमची हे बघा सगळी परत एकदा आत्ता झालो कारण का गर्दी खूप पाणी घेऊन जा मग पाणी. VIP कॉन्वॉय येणार परत ते VIP कल्चरनी एवढं हैराण केलं आहे ना 350 राज्याभिषेक झाले महाराजांचे तिथपासून जो VIP कल्चर चालू झाला आहे ना त्याच्यानी सामान्य जनतेला खूप त्रास होतो आणि ते VIP कल्चरचा काही उपयोग नाही आहे. इथे सगळेजण राजाभिषेकाला येतात आणि तिथे हे सगळे VIPs येतात आणि मग सगळं तिथं ते सगळं मेस्टअप होतं मॅनेजमेंट वगैरे सगळंच आणि त्याचा खूप त्रास व्हायला लागलाय. VIP कल्चरचा ऍक्च्युली त्रास व्हायला लागलाय. या तुम्ही सगळ्यांनी पण सामान्य भक्तासारखे खाली बसा सगळे मग कॉन्वॉय वगैरे सगळंच येतं त्यासोबत ते कुणालाच आवडत नाही. सगळेजण तीच चर्चा करत होते आणि तेच आहे. पण राजाभिषेक जो करायला येतो दरवर्षी तो झालाय. महाराजांचं सगळी आरती महत्वाची राजाभिषेक आणि महाराज सिंहासनात रूढ झाले. आता पालखीत बसून जगदीश्वराच्या मंदिरात जातील पण आता गर्दी खूप होईल त्याच्यामुळे आपण आता खाली जाऊया. सगळं आता हे रॅप करायला सुरुवात केली आम्ही सोडासोड चालू केली आहे. पॅक करतो आणि मग निघतो. चला हे बघा फायनली ताडपत्री जिने आम्हाला वाचवलंय आणि आमच्या टेंटनी ते दोन्ही रॅप झालेत करून. सगळं एरिया मोकळा. आता फक्त जे काही कचरा आहे या बॉटल्स वगैरे सगळं आपल्या जेवढं सगळा कचरा तेवढा सगळा कचरा घेऊन आता खाली उतरायचा आहे. कारण का गड आपल्याला क्लीन ठेवायचं. जेवढी आपण घाण वरती घेऊन आलो तेवढीच घाण खाली घेऊन जायची. गडावरती नाही, गडावरती ऑलरेडी भरपूर घाण आहे तर ते क्लिअर करण्यासाठी सुद्धा स्वयंसेवक काम करतायत. पण आपण आपल्या पद्धतीने एवढासा कचरा असला तरी तो घरी घेऊन जाऊ. चला फायनली पॅकिंग करून निघालोय. सगळेजण आता फक्त खाली आता लवकरात लवकर उतरायचं आहे बिकॉज गरमी आता वाढत जाईल हळूहळू. तर त्या 12च्या टॉप सनच्या आधीच गड उतार झालेलं कधीही चांगलं. त्यामुळे पॅकिंग करून फायनली गड उतरायला सुरुवात केली आहे. उतरताना सगळ्यात मोठा हाच एक त्रास आहे की सगळेच एक सोबत उतरतात आणि त्याच्यामुळे रस्ते अरुंद असल्यामुळे जायला कुणाला जागा मिळत नाही. ट्रॅक बघा खाली पूर्ण रस्ता भरला ट्रॅफिक.
हे बघा आमचा झालेला आहे एक छोटासा ब्रेक. बिकॉज आता जरा हे काय लिंबू सरबत का कोकम सरबत? लिंबू सरबत सांगितलं, तो लिंबू सरबत पिऊया आणि उरलेला गड उतरून घेऊया. जायला जास्त वेळ लागत नाही, उतरायला अर्धा तासात माणूस 20 मिनिटात अर्धा तासात उतरतो. पण गर्दी एवढी असते त्याने आता 1 तास गेला उतरायला. बट फायनली गडाच्या खाली आलो. आता गाडी जिकडे लावली आपण ती बाहेरच्या साईडला लावली आहे, तिथपर्यंत जाऊया आणि तिथून मग पुढचं नियोजन काय आहे ते तुम्हाला सांगतो. हे बघा फायनली आत्ता जरा खाली पायथ्याजवळ बसलोय आणि निवांत जरा वाटतंय. खांदे जराचे गेले वजन आहे ना आमच्या टेंटला. वरती पड आपला टेंटने आपल्याला साथ दिला ना बाकी टेंटला आणि ताडपत्रीला आमच्या तोंडने 10 out of 10. हे बघा हे सगळ्या हे बघा या सगळ्या ज्या एसट्या वगैरे थांबवलेल्या आहेत ना या VIP कल्चरसाठी. VIP कल्चर फालतूचा. आत्ता आम्ही फायनली जेवायला थांबलो माणगावमध्ये. आमचं एक फेमस ठिकाण आहे, आम्ही तिथेच जेवतो. ते म्हणजे आपलं साई कृपा हॉटेल, जे आपलं माणगाव सोडल्यावर थोडं पुढे आहे CNG पेट्रोल पंपाच्या एक्झॅक्ट समोर. तिथे जेवायला थांबलो आणि जेवायला आम्ही काय मागवलंय? मटण. आणि व्हेजवाल्यांसाठी अख्खे मसूर सुद्धा मागवलेले आहेत. पण हे बघा भाकरी, दुसरे पण ऑप्शन होते पण जरा तांदळाची भाकरी खायची होती. सुकं मटण आणि त्याचा रस्सा. आता हाणतो आणि मग आपण तुम्हाला भेटतो. आत्ताच जेवण झालंय आणि मी काही नाही बोलणार, मी काहीच नाही बोलणार. आमचं हे ठिकाण फिक्स असतं जेवायचं. पोरांनो जेवण नवीन माणसं. दर्शन जेवण कसं वाटलं? मटण खात नाही पण हो, न खाणारा माणूस 3 भाकऱ्या आणि भात इंद्रायणी राईस खाल्ला. सौरभ 1 नंबर, चांगली चव होती. अक्का मसूर पण मस्त होता. हो, व्हेजचा पण आयटम कडक होता आणि पोरं जेवली नाही, पोरांनी चेपलाय त्याच्यामुळे आदळला. हा खाणार नव्हता माणसाने खाल्ला नाही. हो, त्याचा थोडा राग होता एका विचारना, तो रुसूनच बसलेला. आम्हाला काय बोलता येते माझं सांगा जेवण बघीन 3 कंट्री. पण भाईने खाल्ला, भाकऱ्या पण संपवलं, भात पण खाल्ला. नाही कशाला बोलत नाही म्हणजे परत सांगतो मला स्प्राईट सांगा. स्प्राईट नाही संपलं पण स्प्राईट नाही संपला काय? मग आम्हाला द्यायचा, आमचं लगेच संपला. असो चला आता इथून निघालोय, घरी पोचतो आणि मग आपण बोलूया. वॉटर पार्कला जायचं पण अजून थांबा, काय मध्ये होईल सांगता येत नाही. भरोसा नाही आमच्यासोबत काय होईल. वॉटर पार्कला जायचंय. पान खायचं, पान बनारसी. अरे तिथे एक पान भेटतं मोठं, हनीमून पान. इथं वॉटर बघू पार्क थांबा तुम्ही सांगतो. इंदापूर अर्ध्या तासाच्या अंतरावरती पोरं थांबलेत फालुदा खायला. पोरांना जाम खाणं पिणं जाम होतं. खाणं किती 5 फालुदा. तू पण फालुदा 5 फालुदा. सगळ्यांना हाफ दे. मटण खाल्लेत ना, मटण खाल्लेत. जास्त फुल नको, हाफ दे. जास्त फुल नको, हाफच दे. मस्त सणसणीत दे असा. आता जरा खातो. त्या साईडला ऊन होता तर आम्ही त्याला बोललो की तिकडे सावली आहे का, त्याला कळलं. आम्ही बोललो उधर छाव आहे क्या, तर त्याने आम्हाला सांगितलं हा आहे. तर आम्ही इकडे आलो तर छाव अशी उभी आहे. इकडे ऊन आहे सगळं अशी झाडाच्या. बघा हा झाड आहे ना, याच्या सावलीत छाव घेत बसलो एक साईडला. हे बघा सगळे लाईनीत बसले. हे पद्धतशीर बसलेत रे तुम्ही. हा मस्त. आता फालुदा खायला या मनीष, कशाला नाहीच नाही का रे बोलत तू? नाही पूर्ण ब्रह्म. बरोबर आहे, या फालुदा खायला. आणि फायनली घरी पोचलोय. रायगडावरचा अनुभव हा नेहमीसारखाच एक वेगळा अनुभव असतो आणि हा एक्सपिरियन्स आम्ही 2 दिवस, वर्षातले 2 दिवस रायगडावरती स्पेंड करून घेत असतो. तर तुम्ही जर रायगडला आतापर्यंत गेला नसाल, खास करून राजाभिषेकच्या वेळी, तर नक्की जा. तो अनुभव एक्सपिरियन्स करा, तो जागता रायगड पहा. आणि तुम्ही आत्तापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा. आणि दुसरी गोष्ट काय की जिथे तुम्हाला मी लास्ट ब्लॉग जो होता एक मित्राच्या प्रथमेशच्या आपल्या वेडिंगचा जो ब्लॉग टाकला होता, त्या सांगितलं होतं की आपल्याला आता लवकरच आपले राजाभिषेकचे व्लॉग्स येतात. त्याच ठिकाणी राजाभिषेकचे व्लॉगचा एंड करून तुम्हाला सांगतोय की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज अँड बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.